UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मुंबईतील धारावीमध्ये धार्मिक स्थळाचा अनधिकृत भाग तोडण्यावरून वाद, शेकडो नागरिक रस्त्यावर, पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ, बीएमसीच्या वाहनाची तोडफोड। धारावीतील धार्मिक स्थळांवरील कारवाईबाबत वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री शिंदेंची भेट, अतिक्रमण संदर्भात चौकशी करून पुढील कारवाई करण्याची विनंती। भाजपच्या हस्तक्षेपामुळे शिंदे गटाचे 4 खासदार पराभूत, भाजपने मित्र बनून मानेवर सुरी लावण्याचं काम शिंदेंसोबत केलं, बच्चू कडूंचा आरोप। आम्ही मुंबईमध्ये स्वच्छता मोहीम राबवली, काहींनी मुंबईची तिजोरी साफ केली, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। राज्यामध्ये तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री होणार, आम्हाला कोणाला पाठिंबा देण्याची गरज नाही, बच्चू कडू यांचा दावा। जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने, लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी घोषणाबाजी, पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात। जरांगींच्या समर्थनार्थ आज धाराशिव आणि बीड बंदची हाक, बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचं आवाहन, तर उद्या पुणे आणि जालना बंदची हाक। राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत लवकर निर्णय घ्या, तातडीनं निर्णय होणार नसेल तर घड्याळ चिन्ह गोठवा, शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टाला विनंती। 120 ते 130 जागांवर मवियामध्ये सहमती, सूत्रांची माहिती, विदर्भ सोडून महाराष्ट्रामधील उर्वरित जागा वाटपावर चर्चा। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।